सूर्याला नमस्कार करू, साक्षात त्या गणरायाला प्रार्थना करू या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। महाराष्ट्रभर गाजलेला हा किती स्टॉल्स आहेत आपण काही सांगू शकत नाही, कारण गर्दी एवढी तुफान झालेली आहे। आपण जाऊन बघूया आपल्याला काय काय एक्सप्लोर करता येतंय। स्टॉलच्या समोरचा एरिया असा सजवलाय। इथे बघा जाळी अशा गणपतीला प्रार्थना केल्याशिवाय या कोळी समाजाचा दिवस होत नाही। खूप गर्दी आहे, खूप आपल्या गर्दी आहे। स्टॉल वरती मस्त फ्राय आणि इतक्या सुंदर सुंदर नटून सजून उभ्या आहेत त्या। त्याचप्रमाणे मच्छी पण एकदम सॉलिड स्पायसी चमचमीत। आणि आजचं विशेषच हे असतं की सी फूड फेस्टिवलला तुम्हाला सगळं सी फूडच मिळणार। आणि नटलेल्या पण इतक्या सुंदर आहेत बघा, छान दिसताय तुम्ही। आणि इथे पापलेट, रावस आणि सुरमईच्या तुकड्या आणि इथे होतोय तंदूर। मस्त सजवलंय बघा आणि एवढे मस्त मस्त इथे तंदूरवाले पण लावले आहेत। चालायला पण जागा नाही, आज एवढी गर्दी आहे। बसायला पण जागा मिळणं अशक्य वाटतंय आज। पाय अडकतोय चालताना। हा टायगर श्रॉन्स आहे हे बघा वरती लावलंय ना कसं, मासळी लावली आहे मासळी। आणि इथे कबाबपासून मोमोजपासून सगळं बनवलंय मच्छीचंच। सुरमईची तुकडी बघू, सुरमईचीच आहे ना मोठ्या मोठ्या ते। हा सुरमई बापरे आताच या दादांचा स्टॉल दरवर्षी असतो, बरेच वर्षापासून लावताय तो। स्टॉल्स हैं, बरेच स्टॉल्स की एंट्री पर सचिन कदम सर की तरफ से हमारे डायरेक्टर सर की तरफ से डॉक्टर रविशंकर सीएन। स्टॉल नंबर 24 ला आम्ही थांबलोय जेवणासाठी।
या स्टॉलच्या बाहेर जाळी लावली आहेत माशाची. सुंदर सुंदर नटले आहेत, मस्त जाळी लावली आहे. म्हणतात ना अगदी लकलकत पापलेट, ते बघा इथे कशी पापलेट लावली आहेत वरती. वरती केवढी झाली आहे बघा. आणि पापलेट हे काढून ठेव ना, हे पूर्ण खाना तुम्ही. हे खाना आम्ही खाल्ले नाहीत कधी. हे ठेवते आणि फ्राय करते. चालेल ना. कसं फ्राय करायचे? पुढचं खाणार ते पुढचं खायला चांगलं असतं ना. हो, हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं असतं. डायरेक्ट फ्राय करू असं. नमस्कार, आपण स्टॉल नंबर 6 वरती आहोत. आमचा स्टॉल नंबर 6 आहे. ग्रुपचं नाव आहे पावागड गणेकर महिला मंडळ. विजिट करा. आम्ही इकडे टायगर प्रॉन्स खाण्यासाठी आलो. टायगर प्रॉन्स आहेत ना आपल्याकडे, एकदम फ्रेश आहे. आपल्या स्वतःच्या बोटीचे आहेत ते. आमची होडी पण आहे. अरे बाबा, आम्ही आताच ऑर्डर दिली आहे टायगर प्रॉन्सची. टायगर प्रॉन्सची ऑर्डर दिली आम्ही आता खाण्यासाठी. एकदम फ्रेश आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवून भेटेल, ताजं आणि एकदम फ्रेश. समजतं. आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि या इकडे ताजी मासळी खायला. मासळी खायला नेक्स्ट स्टेप होऊन जाऊ दे. खायला आमचे सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तुझी हवस मी पूर्वीन, तुला बोटीन मी बसवीन, तुला फिरवीन बंधन नवा नवा. नागवा नागवा मी नागवा 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 मी
आजचा सी फूड फेस्टिवल आहे. तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू. हे मुंबईचं सर्वात मोठं फेस्टिवल आहे आणि इथे खूप असं तुम्हाला व्हरायटीज असतात तिकडे फिशच्या आणि लोक खूप मेहनत करतात. आमच्या कोळी बायका असं बोलतात की फिश खूप महाग आहे, पण ते त्याच्या मागे बायकांची मेहनत नाही दिसत. भरपूर मेहनत करतात आणि ते हे डिझर्व करतात. नाही, नक्की तुम्ही उद्याचं अजून एक दिवस बाकी आहे. आणि आमचं कल्चर प्रमोट करतात. आज आपण वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2025 ला आले आणि आपल्याला भेटलेला आपला भाऊ सॅमी के व्लॉग. त्याला सबस्क्राईब करा आणि त्याचे पण व्हिडिओज बघा. वर्सोवा स्पेशल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. काय समीर काय सांगणार आज? सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू कोली सी फूड फेस्टिवल 2025. आय एम श्योर तुम्ही एन्जॉय केलं असेल इकडचं ऑथेंटिक फूड. सो थँक्यू नम्रता मला आपल्या चॅनलवर इंट्रोड्यूस करायसाठी. सो तुम्ही माझे पण व्हिडिओ बघा आणि नम्रता तर खूपच मेहनत करते आहे. तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ आणते आहे आणि एन नंबर ऑफ इन्फॉर्मेशन साठी व्हिडिओ आणते आहे गाईज. तो तुम्ही हिला सपोर्ट करा. हिच्या चॅनलला भरपूर लाईक करा. अगर तुम्ही नवीन असाल तर तिच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काय कॉन्टेंट बघायला आवडतील वर्सोव्याबद्दल ते सॅमी के ब्लॉग्सला कमेंट करून नक्की सांगा. अँड कीप सपोर्टिंग माय बोली ब्लॉग्स. दादा आहेत आपल्या बरोबर वर्सोवा सी फूड फेस्टिवल मध्ये 2025. कसं वाटतंय दादा? आणि तुम्ही इतकं मस्त दिसता या आउटफिट मध्ये. ऍक्च्युली हा जो वर्सोवा फेस्टिवल फूड फेस्टिवल आहे हा 17 वर्ष असाच चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो फेस्टिवल वर्सोवाला होतो तो कुठेच होत नाही. ह्याची खासियत एकच आहे की लोक बाहेरून येतात खास खाण्यासाठी, इकडची जे टेस्ट खाण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर बोललाय. आणि कोळी माणूस नेहमीच प्रेमाने मच्छी बनवतो आणि प्रेमाने मच्छी खिलवतो. प्रेमाने मच्छी देतात आणि प्रेमाने लोक खायला येतात. फक्त मुंबईचे नाही तर मनमाड, नाशिक इथून सुद्धा येतात खास खाण्यासाठी. हो नक्कीच. दादा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्यावर एक फोटो घेते मी. कसा आहे? पण काय नाही ना, रेती नाही त्याला ना. साप. आणि बोंबलाचं कसं आहे? सगळे 100च आहे. तुम्ही वर्सोव्यातच राहता? बोंबील नको, बोंबील आहेत. नमस्कार. आता वर्सोवा सी फूड फेस्टिवल मध्ये आपल्याला अजून एक हटके स्टॉल दिसतोय. नमस्कार, काय सांगाल? माझं वैभव गुनू नाव आहे. वर्सोवाचाच राहायला आहे मी. ऍक्च्युली माझं 3D कास्टिंग इम्प्रेशनचं बिझनेस आहे. लहान पोरांचे, आई वडिलांचे इम्प्रेशन काढून मी क्लायंटला मी हे करतो. वर पण मी आहे. माझं नाव वैभव गुनू इंस्टाग्रामवर आहे आणि युट्यूबवर पण आहे. युट्यूबचं सिल्वर एक बटन आहे माझं. डिटेलिंग तुम्हाला 100% भेटणार. बेबीचे डिक्टो पाय आणि हात दिसणार. त्याने लाईफ टाईम मेमरी असते याची. साधारण किती दिवस लागतात ते बनायला? हे 5 दिवसात मी फ्रेम बनवून देतो मोस्टली. पाहिजे ते बघू शकता. आई वडिलांचे पण आहेत इथे काढलेले इम्प्रेशन आहेत. हे आहेत.